नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या कामात घोटाळा झालाय. गावातील 9 पाणंद रस्ते करण्यासाठी 17 लाख रुपये मनरेगामधून खर्च करण्यात आलेत. मात्र या रस्त्यांची कामच झाली नसल्याचं स्पष्ट झालंय. या घोटाळ्याची तक्रार पांडुरंग बनकर या शेतकऱ्यानं केली आहे. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 9 पाणंद रस्ते मंजूर झाले होते. मगदूम पाणंद, सुतार पाणंद, देसाई पाणंद, समाधी पाणंद, रिंग रोड, माणगाव वसरगडे पाणंद, बारबाई पाणंद, कॉर्पोरेशन पाणंद, गणेशनगर या पाणंद रस्त्यांसाठी ग्रामपंचायतीची मंजुरी आणि ठराव घेण्यात आला होता. वर्षानुवर्ष रखडलेले शेतीकडे जाणारे पाणंद रस्ते होतील या आशेनं सुमारे 300 शेतकऱ्यांनी जॉब कार्ड काढून बँक पासबुकचं झेरॉक्स जमा केलं होतं. मजुरांना कामावर बोलवलंच नाही. त्या रस्त्यांवर काही प्रमाणात बुरूम टाकण्यात आला. पाणंद रस्ते झाल्याची कागदपत्र रंगवण्यात आली. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 6 दिवसांचे 1428 रुपये जमा झाले. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 17,85,000 रुपये जमा झाले. पण त्यानंतर एका पंचायत समिती सदस्यानं आपल्या हक्कांकरवी ही रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल केली. अशा प्रकारे मनरेगाच्या कामात घोटाळा झालाय. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी पांडुरंग बनकर, शुभम कापसे, संजय कुरणे, गोरख कुंभार या शेतकऱ्यांनी केली आहे. डिजिटल इंडियाचे ढोल बडवले जात असताना अजूनही काही गावांमध्ये मोबाईलची रेंज मिळत नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या गगनबावडा तालुक्यातील शेणवडे गावात कोणत्याही कंपनीच्या मोबाईलला रेंज मिळत नाही. गावातील काही जणांकडे मोबाईल आहेत, मात्र फोन करण्यासाठी त्यांना डोंगरासारख्या उंच भागात जावं लागतंय. गगनबावडा तालुक्यातील शेणवडे गावातील नागरिकांना मोबाईलवर संभाषण करण्यासाठी 2 किलोमीटर डोंगरात जावं लागतं. गावांमध्ये कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंज मिळत नाही. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू झालंय. मात्र शेणवडे गावात मोबाईलची रेंज नसल्यामुळं अभ्यास कसा करायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावतोय. शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना डोंगर भागात रेंज मिळणारं ठिकाण शोधावं लागतंय. त्याही परिसरात कधीकधी रेंज जात असल्यामुळं अभ्यासात व्यत्यय येतोय. शाळेतून पाठवलेला अभ्यास डोंगरावर जाऊन डाउनलोड करायचा, परत घरात येऊन तो अभ्यास सोडवायचा आणि पुन्हा पालकांना सोबत घेऊन डोंगरावर जाऊन तो अभ्यास शिक्षकांना पाठवायचा असा विद्यार्थ्यांचा दिनक्रम झालाय. डोंगर परिसरात वन्य प्राण्यांकडून धोका आणि सर्पदंशासारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच इथल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय, हे इथलं भयानक वास्तव आहे. बी न्यूजसाठी गगनबावड्याहून किरण मस्कर. करवीर तालुक्यातील हिरवडे गावातील काही जणांनी शौचालयासाठी मिळणारं शासकीय अनुदान लाटलंय. काही जणांनी शौचालय बांधलेले नाहीत, तर काही जणांनी जुनी शौचालय दाखवून अधिकाऱ्यांच्या संगनमतातून निधी हडप केलाय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी धनाजी पाटील यांनी हिरवडे इथल्या चौकात उपोषण सुरू केलंय. करवीर तालुक्यातील हिरवडे गावातील काही नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी शासकीय अनुदान मंजूर झाले. सुमारे 150 जणांनी शौचालय अनुदानासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 111 जणांचे अर्ज नामंजूर झाले, तर 45 व्यक्तींचे अर्ज मंजूर झालेत. त्यांना प्रत्येकी 12,000 रुपये अनुदान मिळालं. त्यापैकी 25 जणांनी पूर्वी बांधलेल्या शौचालयाच्या नावावर शासकीय निधी मंजूर करून घेतलाय, तर काही जणांनी अजून शौचालय बांधलेले नाहीत. पेयजल योजनेच्या कामातही भ्रष्टाचार झालाय. एकूणच अधिकारी आणि बोगस लाभार्थ्यांनी संगनमतातून शासकीय निधी परस्पर हडप केलाय. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील यांनी गावातील चौकामध्ये उपोषण सुरू केलंय. शौचालय घोटाळ्यातील दोषींवर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा धनाजी पाटील यांनी दिलाय. पाटील यांच्या आंदोलनाला सुजाण नागरिकातून पाठबळ मिळत आहे. स्वदेशी वस्तूंची विक्री करावी, चिनी वस्तू हद्दपार करा, देवदेवतांचे छायाचित्र असलेले फटाके विक्री करू नका असं आवाहन करवीर शिवसेनेच्या वतीनं गांधीनगरमधील फटाके आणि इलेक्ट्रिक कटलरी व्यापाऱ्यांना करण्यात आलं. भारतीय बाजारपेठ चिनी उत्पादनानं व्यापून गेली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजारात चिनी वस्तू विक्रीसाठी आणल्या आहेत. चिनी वस्तू स्वस्त असल्यानं ग्राहकांचाही या वस्तू खरेदीवर भर असतो. मात्र चीननं भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचा डाव रचला असून भारतीयांनी चिनी वस्तूंवर पूर्ण बहिष्कार घालावा असं आवाहन शिवसेनेनं केले. गांधीनगरमधील व्यापाऱ्यांनी स्वदेशी वस्तूंची विक्री करावी, हिंदू देवदेवतांची छायाचित्र असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये, अन्यथा पोलीस ठाण्यात संबंधित व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात येईल असा इशारा करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिलाय. त्याबद्दलचं निवेदन गांधीनगरमधील दुकानदारांना देण्यात आलं. यावेळी दिलीप सावंत, दीपक पोपटाणी, वीरेंद्र भोपळे, सुनील पारपाणी, बाबूराव पाटील, शिवानंद स्वामी, प्रफुल्ल घोरपडे उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती.
विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. सोळांकूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कोविड केअर सेंटरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत, त्यामुळे सोळांकूरसह 50 गावातील रुग्णांची गैरसोय होती आहे. राधानगरी तालुक्यातील सोळांकूर इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुमारे 50 गावातील रुग्ण उपचारासाठी येतात. दररोज 100 पेक्षा जादा रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जातात. या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना राधानगरी इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आलं होतं. परिणामी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयातील OPD बंद झाले. केवळ एकाच प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यावर 50 गावांतील रुग्णांवर उपचार करावे लागतात. त्यामुळे दवाखान्याबाहेर रुग्णांच्या रांगा लागतात. वेळेत उपचार मिळत नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हैराण झालेत. लॉकडाऊन काळात रोजगार नोकऱ्या गेल्यानं महिला बचत गटांवर मोठं आर्थिक संकट कोसळलंय. त्यातच फायनान्स कंपन्यांच्या चक्रवाढ व्याजामुळे महिला बचत गट आर्थिक अडचणीत सापडलेत. त्यामुळे शासनानं शेतकरी उद्योजकांप्रमाणे महिला बचत गटांची कर्ज माफ करावीत, अन्यथा पूर्वी घोषणा केल्याप्रमाणे प्रत्येकी 15 लाख रुपये महिलांच्या खात्यावर जमा करावेत. या मागणीसाठी ब्लॅक पॅन्थरच्या वतीनं महिलांनी कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. फायनान्स कंपन्यांची महिला बचत गटांनी घेतलेली थकीत कर्ज शासनानं माफ करावीत, या मागणीसाठी ब्लॅक पॅन्थरच्या वतीनं तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला. बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. ब्लॅक पॅन्थरचे तालुका अध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि संघटनेचे संस्थापक सुभाष देसाई, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्वेता पवार, विकास कांबळे, दयानंद कांबळे यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणा देत हा मोर्चा सेवा रस्त्यावरून तहसील कार्यालयावर आला. यावेळी सुभाष देसाई, दिगंबर कांबळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. तसंच तहसीलदार शिल्पा ठोकळे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी दयानंद कांबळे, रामचंद्र कांबळे, विश्वास कांबळे, विजय माने, विजय कुरणे उपस्थित होते. कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता गरजू आणि पात्र व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी प्रशासन आणि समिती सदस्यांनी पाठपुरावा करावा, अशी सूचना आमदार राजेश पाटील यांनी केली. संजय गांधी निराधार योजनेच्या नवनियुक्त सदस्यांच्या सत्कार प्रसंगी चंदगड इथं ते बोलत होते. चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजनेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. अध्यक्षांसह समिती सदस्यांचा चंदगड तहसील कार्यालयात सत्कार करण्यात आला. गरीब गरजू घटकांना आधार देण्यासाठी ही योजना राबवली जाते. समिती सदस्य आणि प्रशासनानं गटतट विसरून कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान मंजूर करावं, अशी सूचना आमदार राजेश पाटील यांनी केली. यावेळी तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, समितीचे अध्यक्ष प्रवीण वाटंगी, सदस्य कृष्णा कांबळे, ज्योत्स्ना मळवीकर, सलीम मोमीन, गुंडू मेटकुपी, मारुती पाटील, रणधीर सुतार, महादेव मंडलिक, अशोक मानवाडकर, सोमनाथ गवस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना यावर्षी विक्रमी ऊस गाळप करेल, असा विश्वास कारखान्याचे कार्यकारी संचालक SR भगत यांनी व्यक्त केला. 62व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. वारणा सहकारी साखर कारखान्याचा 62वा गळीत हंगामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते आणि आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वारणा कारखाना यावर्षी ऊसाचं विक्रमी गाळप करेल, असा विश्वास कारखान्याचे कार्यकारी संचालक SR भगत यांनी व्यक्त केला. यावर्षी इथेनॉल निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. इथेनॉलच्या 12 लाख लिटरची निविदा मंजूर झाली आहे. अजून 80 लाख लिटरसाठी निविदा भरल्याचं त्यांनी सांगितलं. गाळपासाठी ऊस घेऊन आलेल्या ट्रॅक्टर मालकांचा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, HN पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे, सचिन बीबी दोशिंगे, VS कोले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणखी काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स,
नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. राधानगरी तालुक्यातील फराळे इथल्या राधा शुगर कारखान्यातर्फे यावर्षी 4.5 लाख टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय, असं प्रतिपादन रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपसरव्यवस्थापक मंदार वर्तक यांनी केलं. कारखान्याच्या 7व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील ऊसाचं वेळेत गाळप व्हावं आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी फराळे इथं साखर कारखाना सुरू करण्यात आलाय. रायगड जिल्हा बँकेचे उपसरव्यवस्थापक मंदार वर्तक, भगवान मानपाणी आणि शेतकऱ्यांच्या हस्ते कारखान्याच्या 7व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. क्रांतिसिंह पवार पाटील यांच्या हस्ते काटापूजन झालं. शेतकऱ्यांची ऊस बिलं तसंच तोडणी वाहतूकदारांची बिलं वेळेत देण्याचे नियोजन केल्याचं पवार पाटील यांनी सांगितलं. साखर उद्योगाला शासनानं कमी व्याजदरात कर्ज द्यावं तसंच साखर दर आणि FRP मधील फरकाची रक्कम अनुदान स्वरूपात द्यावी अशी अपेक्षा मंदार वर्तक यांनी व्यक्त केली. FRP पेक्षा जादा दर देण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी संचालक नृपाल पाटील, गोपी भेलके, तुषार गोसावी, स्वप्नील पातले, तुषार राणे, PG पाटील, कुमार पाटील, विलास पाटील, संजय पाटील यांच्यासह शेतकरी आणि वाहतूकदार उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीनं माझी वसुंधरा अभियान सुरू करण्यात आले. पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वाच्या संवर्धनासाठी हे अभियान हाती घेण्यात आले. अभियानांतर्गत वनसंवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन, वायू प्रदूषण कमी करणं, जलस्रोत, नदी आणि सागरी किनाऱ्यांचं संवर्धन, ऊर्जा बचत, अपारंपरिक ऊर्जा निर्मिती, पडीक जमीन, शेताचे बांध आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड करून शाश्वत आणि निसर्गपूरक जीवन पद्धतीची सवय लागण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीनं 2 ऑक्टोबरपासून माझी वसुंधरा हे अभियान हाती घेतलंय. 31 मार्च 2021 पर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत वनीकरण, वनसंवर्धन, प्लॅस्टिक, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वायू प्रदूषण कमी करणं, नदी, नाले, तळे, जलस्रोत आणि सागरी जैवविविधतेचं संवर्धन, अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला प्राधान्य, महामार्गाच्या दोन्ही बाजूला तसंच पडीक जमिनी आणि शेताच्या बांधावर झाडं लावली जाणार आहेत. निसर्गाच्या पंचतत्वाच्या संवर्धनासह शाश्वत जीवन पद्धतीसाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. महानगरपालिका, नगरपरिषदा आणि 10,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अभियान राबवलं जाणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका, 23 ग्रामपंचायती आणि 9 नगरपरिषदांचा यामध्ये समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी या क्षेत्रात केलेल्या कामाचं 1500 गुणांच्या आधारे मूल्यमापन केलं जाणार आहे. अंजुमन ए इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट आणि मुस्लिम समाज यांच्या वतीनं मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त चंदगडीतल्या कोविड केंद्रासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. चंदगडच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ झाला. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचं औचित्य साधून अंजुमन ए इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं चंदगड इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. चंदगडच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष प्रवीण वाटंगी, मुस्लिम समाजाचे तालुका अध्यक्ष गफार शेरखान, जुबेर आगा, अंजुमन ए इस्लाम चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक तजुमल फनीबंध, सलाउद्दीन नाईकवडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.